तारगाव येथील सार्वजनिक नेहरू युवा मंडळाची आज विसर्जन मिरवणूक सुरू आहे। गेले 7 वर्ष गुलालमुक्त डॉल्बीमुक्त परंपरा असलेल्या या गणेशोत्सवामध्ये गावातील लोकांना या विसर्जन मिरवणुकीचं मोठ्या प्रमाणात आकर्षण राहत असते। गेली 7 वर्ष अशी परंपरा जोपासणार हे मंडळ यावर्षीसुद्धा एका वेगळ्या मार्गानं वेगळ्या पद्धतीनं गावातील लोकांना विसर्जन मिरवणुकीचा एक वेगळा आविष्कार दाखवणार आहेत। या मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरुवात होतच आहे। तर याबद्दल आपण या मंडळातील एक सदस्य विनायक ताटे यांना विचारूया की याबद्दल आपणास काय वाटते। गेली 7 वर्षापासून या गावामध्ये समाज प्रबोधनपर असे चित्ररेख देखावे सादर करून एक प्रबोधन आणि एक चांगली वाटचाल या मंडळाच्या वतीनं तारगावच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे। विसर्जन मिरवणुकीमध्ये यावर्षी प्रमुख आकर्षण स्वामी समर्थ, त्याचबरोबर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ, त्याचबरोबर संत बाळूमामा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि एक सामाजिक असा शेतकऱ्यांचा एक व्यथा सांगणारा शेतकरी आत्महत्या देखावा, त्याचबरोबर या ठिकाणी विष्णू गरुडावर आरूढ झालेले विष्णू, त्याचबरोबर या ठिकाणी शंकर महादेव देवादिदेव शंकर यांचा महादेवांचा देखील देखावा चित्र देखावा या विसर्जन मिरवणुकीमध्ये साकारण्यात आलेला आहे। अत्यंत शाही आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्यामध्ये तमाम तारगाव आणि तारगाव पंचकोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात। त्याचबरोबर मोहितेवाडी येथील संत बाळूमामा यांचे शिष्य भक्त धनगर समाजातील समाज बांधव गज्जा नृत्य सादर करत आहेत। त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी या मंडळाचं सदस्य या नात्यानं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या चालतंय ओके।
तारगाव येथील सार्वजनिक नेहरूयोगा मंडळाची ही विना डॉल्बी अतिशय सुंदर अशी मिरवणूक चालली आहे. या मिरवणुकीबद्दल आपण ग्रामस्थांचा अभिप्राय घेऊयात. बोला. मला असं वाटतंय याचं हे उदाहरण जिल्ह्यामध्ये एक प्रथमता घेण्यास काही हरकत नाही आणि या पद्धतीनं अनुकरण इतर गावांनी सुद्धा करावं. एक गाव एक गणपती आणि या पद्धतीनं मिरवणूक घेतली तर अतिशय नवीन पिढीला हे घेण्यासारखं आहे आणि या पद्धतीनं इतर कार्यक्रम पण होतील. गणपती व्यतिरिक्त पण काही इतर कार्यक्रम असतील ते सुद्धा याच पद्धतीनं पुढं चालू राहतील असे आमची अपेक्षा. या वर्षाची मिरवणूक ही नेहमीप्रमाणे पारंपरिकरित्या आणि इको फ्रेंडली कुठलाही गोंधळ न होता सर्व गाव मिळून एकत्रितरित्या ही मिरवणूक साजरी करत आहे आणि छान पद्धतीने तारगावची आपली मिरवणूक चालू आहे. आपले धनगर समाजाचे आहेत नृत्य, त्यांचे अगदी सांस्कृतिक नृत्य सुरू झालेले आहे आणि अगदी खूपच छान पद्धतीने ते साजरे करत आहेत. आनंद हा वेगळाच आहे, खूप छान आनंद आहे. ही मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. एक गाव एक गणपती हा आमचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी चाललेला आहे. आमचं एक गाव नावाजलेलं गाव सातारा जिल्ह्यातलं. आम्ही यासाठी आमचं एक गाव एकजुटीने सर्व मुलं एकत्र येऊन सर्व काम करतात आणि सर्व विधिवत पद्धतीतून कार्यक्रम पार पाडत असतात. या गोष्टीचा आम्हा सर्व स्त्रियांना अभिमान वाटतो. त्यासाठी आम्ही या तारगावकरांचे नेहरू युवा मंडळांचे स्वागत करतो. एक गाव एक गणपती नेहरू युवा मंडळ तारगाव याचे मी खूप आभार मानते. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये मी विजेती आहे. असे कार्यक्रम दरवर्षीच नेहरू युवा मंडळाने घेतले पाहिजेत. मिरवणूक चांगल्या पद्धतीने चालली आहे. आम्हाला बघायला आनंद वाटतोय.
चांगल्या पद्धतीनं चालली आहे आणि सुंदर पद्धतीनं चाललेली आहे. नेहरू युवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक नाविन्य उपक्रम राबविला आहे. त्यामध्ये वेगवेगळे नृत्य आणि वेशभूषा आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी भरपूर महिला जमा झालेल्या आहेत. आम्हाला बघताना खूप आनंद होत आहे. हाय मंडळी, मी खास पुण्यावरून आली. माझं नाव अनुश्री जयवंत भोसले. मी आज तारगावमध्ये आली आहे पुण्यावरून मिरवणूक बघण्यासाठी आणि इतकी भव्य आणि इतकी सुंदर मिरवणूक भरवली ना. शिवाजी महाराजांचं चित्रीकरण केलं, जिवंत देखावे केलेत आणि स्वामी समर्थ केलेत, गरुडावरचे हे केलेत, तुकाराम महाराज. खरंच खूप सुंदर आणि इतका अप्रतिम वाटलं ना मला. मी पहिल्यांदा सामूहिक पद्धतीने आणि जुन्या काळातले डान्स बघितले तर मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. अतिशय सुंदर प्रकारे आमच्या गावात मिरवणूक चालली आहे. अशा प्रकारची मिरवणूक आम्हाला पाहायला भेटते, त्याबद्दल आमचं भाग्यच आहे. फोटो येत नाही, लेझिम घ्या. आप्पा लाईट लावायची. हां ओके. मागे सर भव्य आणि दिव्य अशी तारगावच्या राजा, या तारगाव गावच्या राजाचा शाही मिरवणुकीत सोहळा सोंगाच्या गजरात सुरू झालेला आहे. इकडे सर घे इकडे. तरुण वर्ग सगळं मागे करा, सगळे मागे सरा. कार्यक्रम आपल्यासाठीचा आहे, आपल्यासाठीचा आहे, आपल्याच गावचा आहे. सगळे मागे सरा, मागे सरा, सगळे मागे या. सगळ्यांना दिसणार पाहिजे. मागे सर, सगळं मागे, सगळं मागे. या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये आपल्याच गावातील बालरत्न कलाकार यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि देखणीय असा या ठिकाणी हा लेझिम पदक सादर करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या करा शिवरायांच्या या लेखीसाठी, तारगावच्या लेखीसाठी. एवढं भव्य नियोजन त्यांनी केलं लेझिमचं, अतिशय उत्कृष्ट. हॅलो आज या ठिकाणी गणेश उत्सव 2024 हा सोहळा तारगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यांची अशी काही वैशिष्ट्य आहेत की गेली 7 वर्ष विदाऊट डॉल्बी, विदाऊट गुलाल आणि विदाऊट कोणतेही बँड पथक अशांनी हा सोहळा न काही लावता या ठिकाणी संपन्न होतो. या ठिकाणी दरवर्षी चित्ररथाचं नियोजन होतं. छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्याची आत्महत्या, कैलास पर्वत
असे अनेक देखावे स्वामी समर्थ असे देखावे या ठिकाणी साजरे केले जातात. पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या इथंच पंचक्रोशीतला मोहितेवाडी धनगरवाडी या ठिकाणचा गजाढोल या ठिकाणी संपन्न झाला. त्याचबरोबर लहान मुलींचा लेझिम पथक असा एक कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी ही मिरवणूक अशीच दरवर्षी या झोकात साजरी होते आणि या मिरवणुकीचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुक्त डॉल्बी मुक्त मिरवणूक चालू आहे, त्याचा आम्हाला आनंद खूप होतोय. दरवर्षी असंच असावं. प्रत्येक ट्रॅक्टरच्या जास्त जे वायर पकडणार आहेत प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज म्युझिक थांबा सगळ्यांनी घ्या. जय हर हर महादेव. सर्वांनी गजर करायचा आहे महाराजांचा. क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा. शिवछत्रपती महाराजांचा. राजा शिवछत्रपती महाराजांचा. रायरेश्वरी बंद करत. पहिली शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराणी रायरेश्वरी आणि पहिला भंडारा पहिला अभिषेक केला शंकराला आणि पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून छत्रपती शिवाजी महाराणी शपथ घेतली. तो देखावा या ठिकाणी आपण सादर करतोय. एक 5 मिनिटामध्ये देखावायला सुरुवात होते. येऊ द्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. मासाहेबांनी बाळकडू दिलं
आणि अन्याय अत्याचार भगवत नव्हता. म्हणून मासाहेबांनी शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरी आणि हर हर महादेवची घोषणा केली. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय जोरदार असा देखावा, टाळ्यांच्या गजरात जोरदार या देखाव्याचं स्वागत करा. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. रायरेश्वरी शपथ घ्या, किल्ला घेतला तोरणा आणि तोरण बांधलं स्वराज्याचं आणि घा फुटला औरंगजेबाला. अरे कोण आहे? अरे 16 वर्षाचा छारा कोण आहे? आणि त्यावेळेला समजलं, अरे त्यामुळे या मातीला अरे कुठला तरी राजा आहे, अरे एक राजा तो आपल्या आई बहिणींचं रक्षण करतोय, तो गोरगरिबांचं रक्षण करतोय, अरे तो दीन दलितांचं रक्षण करतोय, शेतकऱ्यांना कडधान्य बियाणं नांगर सर्व देतोय. आणि सुरुवात झाली शिवपर्वाला. आणि म्हणून हा देखावा आपण या ठिकाणी घेतला. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो, मुजरा करतो. महाराजांचा देखावा बाजूला घ्या. महाराज बरोबाच्या नावाने अरे तात्या इकडं कसं काय आलोय तुमच्याकडेच. आलायच होय, बस मग. बसतो. आला असतील तर पान करेल. पुन्हा किती टाकू? जसा जगाला लावतो तसा लाग. नाही आणलं आता काय सांग. नाही होय? नाही. तात्याच आईस. मग कोण आहे? तुम्हाला काय वाटलं? मामा 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 मामा. मामा बोल की रे. माझ्या भावाला नाही. काय झालं? आजारी पडलाय. अरे त्याला आधी खाली बसव. गाना पाणी दे. काय झालं त्याला? मामा माझ्या भावाला बघा की 1 मास झालं आजारी पडलाय, म्हणून दवाखान्यात नेला तरी बी काय गुण नाही. आता तर काय व्हाय नाही. बघताय तुम्हीच काय. अरे बाबा मामा आहे थोडं, तू रडू नकोस, गप बस. तुझं कोणाशी होईल नीट आठव आणि नीट विचार कर. नाही त्याला आग मोर. का 1 महिना नाही म्हणजे बाळूमामाच्या नावाने. बाळूमामाच्या नावाने
शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो नमामि शंकर शिवामि शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिवहरी शंकरा नमामि शंकरा शिवहरी शंकरा नमामि शंकर शिवशंकर शंभो. गिरिजापती भवानी शंकरा शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो. चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराला परती आणणारं गुरुत्वाकर्षण म्हणजे मी श्री स्वामी समर्थ. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ. विज्ञानाच्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणारा अध्यात्म म्हणजे श्री स्वामी समर्थ. तुझं विज्ञान निर्माण कसं झालं हे सांगत असताना असेल तर माझं अध्यात्म विश्व कसं निर्माण झालं हे सांगणार श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव आहे, हवा आहे ना, देव हवा आहे ना. देवाला सांभाळण्याची ताकद आणि हिंमत ही ठेवा, मग चिंता कशाला. तुम्ही श्रद्धा आणि भक्तीची बी लावा, तुम्ही श्रद्धा आणि भक्तीचं बी लावा. कृपेची फळ देण्याचं काम आमच्यावर सोडा. दुसऱ्याचं दुःख पाहून जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात त्याचं मुख्य मूल्य मोत्यापेक्षाही जास्त असतं. अश्रूंचं मोल पाण्याहून अधिक यासाठी असतं कारण त्याला भावनेची जोड असते. आमच्या भक्तांच्या भावना आम्ही हातावरील थोडा प्रमाणे झाला पाहिजे. जलप्रवाह पावितः लंबितां भगवान शिव हा सृष्टीचा तारणहार देवता असं मानले जाते. भगवान महादेवाची जगभरात विशेषतः भारतात लाखो भक्तांकडून पूजा केली. हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी म्हणजे शिव भगवान महादेव न्यायप्रिय महादेवाचा रूप आपल्या समोर साकार होतो. कैलास राणा शिवचंद्र चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव शिव. हर हर महादेव. जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंगमंगमालिकमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव शिव. विष्णू
पंथांपैकी एक असलेल्या वैष्णव पंथाचे सर्वस्व विष्णू. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीचे पालनहार देवता म्हणून म्हटले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू अवतारातून भगवान विष्णूने हिंदू धर्मात सृष्टीचे पालन केले. असे भगवान विष्णू आज या आपल्या मिरवणुकीमध्ये अवतरले आहेत. भगवान विष्णुदेव. धन्यवाद. सुरक्षित होणार. कधी माझ्या शेतकऱ्याची दिवाळी सुखरूप होणार. कधी दिवाळी साजरी होत नाही, कधी यात्रा साजरी होत नाही, कधी सण साजरे होत नाही. अरे का रे? अरे माझ्या शेतकऱ्या बापाने काय केलं असं की त्याच बापाला गळपास घेऊन जीव द्यावा लागतो. अरे किती सोसायचं आहे ना. अरे कांद्याला भाव नाही, बेरोजगारी, अतिवृष्टी, अशा अनेक समस्यांना आज माझा शेतकरी बळीराजा त्रासले. त्यामुळे शेवटचा पर्याय तो म्हणजे आत्महत्या. आणि त्या आत्महत्या लावण्याचं काम का केलं? अनेकांनी प्रश्न विचारला, अरे हा वेगळा देखावा का? अरे सर्व देखावे तर देवांचे आहेत, पण हा वेगळा देखावा का? अरे मंडळाची तळमळ आहे की शेतकऱ्यांचं जगणं सुटेबल झालं. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या प्रश्नाला कोणतरी वाचा फोडली पाहिजे. अरे कधी माझ्या बळीराजाला सोन्याचे दिवस येणार. अरे छत्रपती शिवाजी महाराज ही सोन्याचा नांगर फिरवला आणि समृद्ध महाराष्ट्र तयार झाला. अरे पण आज काय होतंय त्या महाराष्ट्रात? कुठली परंपरा जपतोय आम्ही, कुठला वारसा जपतोय आम्ही? आमच्याच बापाला कर्ज काढून आत्महत्या करावी लागते. असं उदाहरण दृश्य हे डोळ्यात पाणी आणण्यासारखं आहे. अरे बघावलं जात नाही म्हणून आपल्या समोर हा जिवंत देखावा सादर केला जातोय. शेतकऱ्याचा जिवंत देखावा, शेतकऱ्याचं जगणं, शेतकऱ्यांची आत्महत्या, माझ्या बळीराजाची आत्महत्या. अरे मराठवाड्यात रोज आत्महत्या होत आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात खरोखर सुजलाम आहोत, पण कधीतरी मराठवाड्यात जाऊन बघा, पाण्याच्या घोटाळ्यातून आत्महत्या. अरे आत्महत्या होऊ द्या, पण आत्महत्यानंतर त्या कुटुंबाचं काय? आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाला कोणी बघायचं आणि त्याच्या मुलांना कोणी बघायचं? हा उदार प्रश्न आता समाजासमोर निर्माण झाला आहे. आणि म्हणून हा वेगळा देखावा लावण्याचा प्रयत्न या गणेश उत्सव नेहरा मंडळ, सार्वजनिक नेहरा मंडळ तारगाव जल्लोष 2024 या गणरायामध्ये आज करण्यात आलेला. अनेकांनी विचारलं, अरे देखावा हाच का? अरे प्रत्येकाच्या काळजाला पडणारा प्रश्न आहे. माझ्या बापाला आत्महत्या करावी लागते. अरे प्रत्येकाला डोळ्यात पाणी येणारा प्रश्न आहे. शेतीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, उसाला भाव नाही. अरे करायचं काय? त्यावेळेला डोळ्यासमोर एकच पर्याय राहतो, तो म्हणजे विषाचा खोट, नाहीतर झाडाला फाशीचा पर्याय. हा पर्याय बंद झाला पाहिजे आणि माझ्या बळीराजाला सोन्याचे दिवस आले पाहिजेत. एवढंच मागणं या गणराया चरणी करतो. बाप्पा तुम्ही विसर्जन होणार, तुम्हाला शेवटचा निरोप आम्ही देणार आहे. पण हा निरोप सुद्धा असा घ्या की तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगतो, माझ्या बळीराजाला सोन्याचा दिवस येऊ द्या, माझ्या बळीराजाला सोन्याचा दिवस येऊ द्या आणि माझ्या बळीराजाच्या आत्महत्या थांबू द्या, आत्महत्या थांबू द्या, आत्महत्या थांबू द्या. 2 मिनिटांमध्ये एक व्हिडिओ सादर होईल बळीराजा आत्महत्येवर. वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी, हातातोंडाचा घास गेला, पीक गेलं ना वाहुनी, हंबरती गुरढोर धान्याला पाहुनी, आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी, वाहून गेली जनावर, हातबल झाला बळीराजा, नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा, असलं कसलंही गिनालं फाटलं रे आभाळ, उसानी तर मान टाकली, डाळिंबाचं गेलं डोळ, करपली हो मूग मटकी, कुठं लावावं ठिकाळ, हात धुवून शेतकऱ्याच्या माग लागला या काळ, बघा मायबा किती तळमळ
नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा. हे देवा, हे देवा, हे देवा, तू सत्याचा माली ना रे. 8 महिने झालं प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीने घरात होता. त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता. त्याची शिक्षा दिलीस का रे? त्याची शिक्षा दिलीस का रे? त्याची शिक्षा दिलीस का रे? दैवानं दिलं पण नशिबानं नेलं. शेतकऱ्यासाठी सांगा इथं कुणी काय केलं? अंत नका पाहू, होतं नव्हतं तेवढं वाहून गेलं. कर्जमाफी करा सरकार, ऐका एवढं बोल. सह्याद्री मी लेख शेतकऱ्याची मांडते गारानं विनंती बसा. नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर